काँग्रेसचे नेते रवींद्र दंगेकर येत्या काळात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र अशा चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत रवींद्र दंगेकरांना थेट ऑफर त्यांच्या पक्षात दिली येण्याची। नेमकं काय आहे ताई, तुम्ही फेसबुक पोस्ट केली आणि शिंदे गटात जातील अशी चर्चा सुरू होती, त्यात आता तुम्ही ऑफर दिली। शिंदे गटात जाणार ही जी चर्चा तुमच्याच माध्यमातून मी बघितली होती। रवींद्र दंगेकर हे नगरसेवक असल्यापासून मी त्यांच्यासोबत काम केलेले, खूप चांगला व्यक्ती आहे, खूप चांगला लोकप्रतिनिधी आहे। महाविकास आघाडीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा काँग्रेसकडनं ते उभे राहिले होते आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो, त्यावेळेला माननीय अजितदादांनी त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला होता। मुळामध्ये अजितदादांसारखे खमके नेते आणि रवींद्र भाऊंसारखा काम करणारा लोकप्रतिनिधी हे खूप कॉम्बिनेशन चांगलं होऊ शकतं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते वाटलं। आणि म्हणून मी रवी भाऊला याआधी सुद्धा वैयक्तिक भेटल्यावर नेहमी म्हणायचे की भाऊ तू विचार केला पाहिजेस, कारण का त्याच्यासारखा एक लोकप्रतिनिधी, एक हाडाचा कार्यकर्ता जर NCP मध्ये आला तर पक्ष संघटन मजबूतीला मदत मिळते। येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरसेवक निवडून आणण्यासाठीचा त्याचा जो दीर्घ चांगला अनुभव आहे तो उपयोगी पडू शकतो। त्यामुळे पक्षवाढीसाठी मी ती निस्वार्थ रवी भाऊंना साथ घातली की शिंदेंच्या शिवसेनेचा विचार करण्यापेक्षा तू जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार केला तर नक्कीच पक्षालाही त्याची मदत होईल आणि त्यांनाही त्याची जी कामकाज पद्धत आहे त्यालाही माननीय अजितदादांचा पूर्ण साथ मिळेल। ही जी ऑफर आहे ती तुम्ही तुमच्या पातळीवर दिली की तुमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी असं काय तुमचं बोलणं झालंय? एक लक्षात घ्या, मी राज्याची प्रवक्ता आहे, मी एक लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे पक्षामध्ये जर चांगल्या व्यक्ती येणार असेल तर मी एक कार्यकर्ती बहीण म्हणून त्यांना साथ घातलेली आहे। आणि मला वाटतं NCP मध्ये जर रवींद्र भाऊनी दाखवलीच इच्छा तर माझ्याही पक्षाला ते आवडेलच ना, कुणाला आवडत नाही। राजकारणामध्ये पक्ष संघटनेमध्ये चांगल्या व्यक्ती कोणाला नकोशा नसतातच, हव्याशाच असतात। त्याच्यामुळे रवी भाऊ सारखा जर माजी आमदार, एक लोकप्रतिनिधी सक्षम काम करणारा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आला तर दोन्हीचा आमचा फायदा आहे, म्हणजे आमच्या पक्षाचाही फायदा आहे आणि रवी भाऊंचा जो राजकीय कारकिर्दीचा जो विषय आहे त्यांचाही फायदा आहे। ताई, शिंदे गटात जातील अशी चर्चा चालू आहे, त्यांचं भगवं उपरणं, भगवी टोपी व्हायरल झाली, आता ते शिंदे गटाच्या वाटेवरच आहेत अशी चर्चा आहे आणि आता मध्येच तुम्ही ऑफर देताय, महायुती त्याच्यामुळे वाद होणार नाही का? काय संबंध? लक्षात घ्या, भगवा हा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये हिंदुत्व सोबत घेऊन NCPचा झेंडा ते हातात घेऊ शकतात। भगवा जे उपरणं आहे त्यांनी सांगितलं की बाबा मी एक हिंदू आहे म्हणून ते घातलेला आहे आणि ते काँग्रेसमध्ये आहेत। मुळामध्ये भगवा हा कुठल्या एका पक्षाचा नाही आहे, तो तुमच्या आमच्या सगळ्यांचा आहे। त्यातनं पुन्हा सांगते, जर पक्षवाढीसाठी कोण कोण प्रत्येक मिशन जाहीर करते, कोण कोण काही वेगवेगळ्या कट नाही म्हणणार मी, त्यांना स्पर्धा किंवा एक मिशन तयार करतात, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रवी भाऊलाही माहिती आहे की माननीय अजितदादा त्यांचे संबंध चांगले आहेत, एक लोकप्रतिनिधी म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि रवी भाऊ लोकप्रतिनिधीने आमदार म्हणून त्यांचे सतत संपर्काने हे असतो। तीच व्यक्ती जर पक्षात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजून मजबूतीला लागण्यासाठी एक पुढचं पाऊल धरू शकते, हाच आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की वरिष्ठांना काहीच माझ्या अडचण नसणार आहे आणि रवी भाऊ येणाऱ्या काळात जर अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेतला तर पुणे मनपावर राष्ट्रवादीचा झेंडा हा फडकल्याशिवाय राहणार नाही। वरिष्ठांना काही अडचण नसेल असं थेट तुमच्याकडून सांगितलं जाते, पण मागच्या निवडणुकीच्या काळात आपण बघितलं तुमच्या शहरातील जे पदाधिकारी आहेत त्यांचे आणि रवींद्र दंगेकरांचे टोकाचे वाद अख्ख्या शहरांनी पाहिलेत। तुम्ही विषय घेताय तो मला वाटतं रवी भाऊ आणि मानकर भाऊंचा घेताय। लक्षात घ्या, रवी भाऊ पण लोकप्रतिनिधी आहेत आणि दीपक मानकर भाऊ सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत। किरकोळ काही तात्विक विचार, किरकोळ नाही ताई, टोकाचे वाद शहरांनी जरी वाद असले तरी रवी भाऊंचे आणि माझे एकेकाळी टोकाचेच वाद होते, परंतु जेव्हा आम्ही मनसेमध्ये होतो तेव्हा टोकाचे वाद होते। मी राष्ट्रवादीमध्ये गेली तो रवी भाऊ काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर काही हे टोकाचे जे वाद असतात या संपतात आणि ते बसून संपवलेले
अनेक लोकप्रतिनिधी आहेत, त्याच्यामुळे तो विषयच नाही. एक लक्षात घ्या, हा काही वैयक्तिक टोकाच्या वादाचा प्रश्न नाही आहे. हा पक्षवाढीचा आणि पक्षामध्ये चांगले लोकप्रतिनिधी आणण्याचा विषय. मात्र तुम्ही ऑफर दिली, तुमच्याच पदाधिकाऱ्यांकडून याला विरोध होऊ शकतो त्यांच्या प्रवेशाला. याला विरोध फक्त माननीय अजितदादा करू शकतात. मी कार्यकर्ती बहीण म्हणून साथ घातलेली आहे. ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी कामाने आपली निष्ठा दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळं ज्यांना विरोध करायचा त्यांना विचारायलाच गेले नाही मी ऑफर देऊ का म्हणून. जर मला बोलायचं झालं तर माझे वरिष्ठ नेते मला बोलतील, परंतु एका कार्यकर्त्या बहिणींनी दुसऱ्या कार्यकर्त्या भावाला जर साथ घातली तर वरिष्ठांना कुठलीही अडचण नसती. या सगळ्या कायद्याच्या कचोटीतले सगळे नियम धरूनच मी पुढे पाऊल टाकते. धन्यवाद ताई. आपण पाहतोय की एक बहीण म्हणून भावाला ऑफर दिली असल्याचं रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडून सांगितलं जाते. मात्र आता रवींद्र दंगेकर नेमकं पुढे काय करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.